फार वर्षापूर्वी नरहांतक आणि देहांतक नावाचे दोन बलाढ्य राक्षस राज्य करत होते आणि ते गरीब सामान्य जनतेचा छळ करत होते आणि मोठमोठ्या ऋषीमुनींची आश्रम उद्ध्वस्त करत होते. जसं दशानंद रावणाचा वध करण्यासाठी प्रभू रामांचा जन्म झाला, कंस राजाचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाचा जन्म झाला, तसं नरहांतक आणि देहांतक या राक्षसांचा वध करण्यासाठी गणपती बाप्पांचा कश्यप ऋषी आणि आदिती माता यांच्या पोटी जन्म झाला आणि ते 20 सैनिक घेऊन रात्रंदिवस तयारी केले. नरहांतक आणि देहांतक यांचा वध करण्यासाठी ते 20 सैनिक घेऊन रात्रंदिवस तयारी केले. 20च का म्हटले तर हाताची 10 बोटं आणि पायाची 10 बोटं मिळून 20 या आकड्याला पूर्वीच्या काळी महत्त्व होते आणि त्यांनी नरहांतक आणि देहांतक या राक्षसांचा वध केला, त्यांचा पराभव केला आणि त्या गरीब जनतेने आणि तिथल्या गावातील सगळ्या लोकांनी मिळून त्या गणपती बाप्पांना 21 मोदकांचा 21 लाडवांचा नैवेद्य आणि 21 दुर्वा वाहिल्या. तर 20 लाडू त्या गणांना देऊन 21वा लाडू स्वतः गणपती घेत होते आणि मोदकसुद्धा 20 गणांना देऊन 21वा मोदक स्वतः गणपती घेत होते. अशा तऱ्हेने त्यांना सगळ्या गावांनी मिळून विघ्नहर्ता असं नाव ठेवले, कारण त्या गावावरती आलेले विघ्न गणपती बाप्पांनी पळवून लावून दिले. आणि ही माझी स्टोरी तुम्हाला छान आणि मस्त वाटली तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया असं लिहा. फार वर्षापूर्वी नरहांतक आणि देहांतक नावाचे दोन बलाढ्य राक्षस राज्य करत होते आणि ते गरीब सामान्य जनतेचा छळ करत होते आणि मोठमोठ्या ऋषीमुनींची आश्रम उद्ध्वस्त करत होते. जसं दशानंद रावणाचा वध करण्यासाठी प्रभू रामांचा जन्म झाला, कंस राजाचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाचा जन्म झाला, तसं नरहांतक आणि देहांतक या राक्षसांचा वध करण्यासाठी गणपती बाप्पांचा कश्यप ऋषी आणि आदिती माता यांच्या पोटी जन्म झाला आणि ते 20 सैनिक घेऊन रात्रंदिवस तयारी केले. नरहांतक आणि देहांतक यांचा वध करण्यासाठी ते 20 सैनिक घेऊन रात्रंदिवस तयारी केले. 20च का म्हटले तर हाताची 10 बोटं आणि पायाची 10 बोटं मिळून 20 या आकड्याला पूर्वीच्या काळी महत्त्व होते आणि त्यांनी नरहांतक आणि देहांतक या राक्षसांचा वध केला, त्यांचा पराभव केला आणि त्या गरीब जनतेने आणि तिथल्या गावातील सगळ्या लोकांनी मिळून त्या गणपती बाप्पांना 21 मोदकांचा 21 लाडवांचा नैवेद्य आणि 21 दुर्वा वाहिल्या. तर 20 लाडू त्या गणांना देऊन 21वा लाडू स्वतः गणपती घेत होते आणि मोदकसुद्धा 20 गणांना देऊन 21वा मोदक स्वतः गणपती घेत होते. अशा तऱ्हेने त्यांना सगळ्या गावांनी मिळून विघ्नहर्ता असं नाव ठेवले, कारण त्या गावावरती आलेले विघ्न गणपती बाप्पांनी पळवून लावून दिले. आणि ही माझी स्टोरी तुम्हाला छान आणि मस्त वाटली तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया असं लिहा.